हा. अ, माननीय मकरंद खाडीलकर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या वेबिनारला सुरुवात करावी. ओके. धन्यवाद. सर्वात प्रथम न्यू कॉलेज कोल्हापूर प्राणीशास्त्र विभाग IQAC आयोजित जागतिक हृदयविकार जागृतता निदान दिनानिमित्त हा जो वेबिनार आयोजित केलाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर VM पाटील सर, प्राचार्य कॉलेजचे, समन्वयक डॉक्टर कविता गाजरे मॅडम, IQAC चे समन्वयक डॉक्टर VN पवार सर, या सर्वांचं मी आधी आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी आम्हाला ही संधी प्राप्त करून दिली. हृदय विकार जसं म्हटलं तसं 29 तारखेला जागतिक हृदय दिन साजरा झाला आणि त्या निमित्तानं आज हे व्याख्यान आयोजित केलंय. हृदय विकार ह्या विषयी काही समज गैरसमज, आधुनिक जीवनशैली, आहार आणि योग प्राणायाम अशा पद्धतीने आपला आज विषय आपण पुढे नेणार आहोत. बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या आजूबाजूला हार्ट अटॅक आला एखाद्या व्यक्तीला असं ऐकायला मिळतं. मुळातच रक्तप्रवाहाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, रक्तप्रवाह वाहून नेणाऱ्या, त्याच्यामध्ये रक्ताची गुठळी तयार होऊन तो रक्तपुरवठा हृदयाकडे जाणारा बंद झाला की हार्ट अटॅक आला असं म्हणतात. परंतु त्यामध्ये सुद्धा हार्ट अटॅक आल्यानंतर त्याच वेळेला माणसाला आपले प्राण गमवावे लागतात असा एक भाग, आणि काही जण हॉस्पिटल पर्यंत पोहोचून काही ट्रीटमेंट नंतर बरे होऊन घरी येतात हा दुसरा भाग. तर ह्या दोन्ही मध्ये फरक काय आणि हे का घडतं याचा थोडासा मागोवा आपण घेणार आहोत. बऱ्याच वेळेला की ज्या वेळेला ती गुठळी तयार होती आणि हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह बंद करते त्यावेळेला कार्डियक रिझर्व म्हणतात, म्हणजे तो संपतो आणि माणूस त्याच ठिकाणी कोलॅप्स होतो. परंतु नियमित व्यायाम करणारे जे लोक आहेत तर त्यांना आणखीन कोलॅटरल रक्तवाहिन्या तयार झालेल्या असताना हृदयाला रक्तपुरवठा चालू राहतो, परंतु काही छातीमध्ये कळ येणं वगैरे आणि मग डॉक्टरांच्याकडे गेले. आता आपण एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी म्हणतो, काही ठिकाणी बायपास, आणि मग ते पण तुमच्या काही जीवनशैलीच्या काही अंशी तुम्ही व्यवस्थित राहिला असल्यामुळे तिथपर्यंत पोहोचू शकलात असा त्याच्यामधला तो अर्थ आपण काढता येतो. आता ही आधुनिक जीवनशैली आणि हृदयरोग याचा जवळचा संबंध आहे. या पूर्ण जीवनशैलीचा अभ्यास जर आपण करायचा म्हटला तर वेळी अवेळी उठणं, खाणं, व्यायामाचा अभाव अशा सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतील आणि माणूस एकदम जागा होतो तो काहीतरी झाल्यावर. खरं म्हटलं तर आपलं शरीर अंतर्नाद देत असतं, म्हणजे काही गोष्टी आपल्याला सांगत असतं, सुचवत असतं. जसं की जरासा वजन वाढलंय, पोटाचा घेर वाढायला लागलाय, अशा त्या सिम्पटम्सनी सुरुवात झालेली आम्ही त्यावेळेला त्याच्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि नंतर त्याचा आपल्या समोर उभा राहिलेला राक्षस, अशा सगळ्या गोष्टी एकंदर बघितल्या तर सध्याची आधुनिक जीवनशैली ही हृदयरोगाला कारणीभूत आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आता मुळातच ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आम्ही बोलतोय
त्यावेळेला हृदय हा जो विषय आहे तो साहित्यिकांनी एका वेगळ्या अँगलनं पण बघितलेला आहे बरं का. हिंदीमध्ये दिल म्हटलेला आहे, मराठीमध्ये हृदय आपण म्हणतोच आहोत. हृदयी प्रीत जागते जाणता जाणता असं म्हटलेले साहित्यिक. आणि मग ह्या वेळेला जे काही एकंदर आपण त्यांच्या अंगानं आपण जर हृदयाकडे बघितलं तर तसं सुद्धा जगता येतं. आणि मग साहित्यिकांनी ज्या हृदयाला आपण आता म्हणतो की हृदय विकार वगैरे आणि एकदम मनामध्ये घाबरण्याची स्थिती, पण त्याची दुसरी अंग पण आहेत. म्हणजे त्याच्याकडे बघण्याची दृष्टिकोन बघण्याचा जर वेगळ्या अंगाने घेतला तर ते चांगलंही आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण जरासं डोकावूया. बघा पूर्वीच्या काळी आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आधीच घरातून सांगितलेलं असायचं की वेळेत घरी या, दिवे लागणीच्या वेळेला घरी यायचं. आपण कुठेही असलो तरी संध्याकाळी साधारण 6:45 6:30 6:45 झाले की घरी यायचं पद्धत होती. जेव्हा केव्हा आपल्याला ते टाइम चुकलंय त्यावेळेला घरी आल्यानंतर एकदा प्रसाद मिळालेला असायचा आणि तो आयुष्यभर लक्षात राहिला असायचा. त्यामुळे वेळेत आपले पाय घराकडे वळायचे. आल्यानंतर हातपाय तोंड धुणं स्वच्छ, जे आता कोरोनामुळे आम्ही पुन्हा शिकलो. आणि मग देवासमोर आईनं निरांजन लावलेलं असायचं, उदबत्ती लावलेली असायची आणि आम्ही शुभम करोती म्हणायला बसायचो. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय. लहानपणी ह्या सगळ्या म्हणजे आई वडिलांच्या धाकामुळं आम्ही म्हणत असलेलो ही प्रार्थना आयुष्यात कधी जगलो का हो? आरोग्यम धन संपदा. आम्हाला धन म्हणजे पैसा एवढंच कळलं. त्यामुळे आरोग्यम धन संपदा असं पण काही असतं हे शुभम करोती सध्या म्हणायचा प्रश्नच नसल्यामुळे तेही विसरून गेलो. शत्रुबुद्धी विनाशाय, याच्यामध्ये शत्रूची बुद्धी विनाशाय म्हटलेलं नाहीये. ती आमच्या डोक्यामध्ये असलेली जर काही शत्रुत्वाची भावना असेल तर त्याचा विनाश हो. आणि तो केव्हा? दीप ज्योती नमोस्तुते. दिव्याच्या ज्योतीनं जसं अंधार प्रकाश पडतो तसा आमच्या मनामध्ये पण तो पडावा आणि त्या सर्व दुर्बुद्धींचा नाश व्हावा. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया म्हटलं, आम्ही जगलो नाही कधी. इतरांच्या बरोबर तुलना करताना त्याची सायकल आली माझी यायलाच पाहिजे, त्याची गाडी आली माझी यायलाच पाहिजे, असं कंपॅरिझन करत गेलो आणि ही रॅट रेस कधी संपलीच नाही. मुळातच आरोग्यम धन संपदा या विषयावर जरासं आपण बोलणार आहोत. संध्याकाळी त्यावेळेला सगळं व्हायचं आणि मग शुभम करोती झाल्यानंतर मग आपण जेवायला बसायचो 8 8:30च्या दरम्यान आणि उशिरा म्हणजे 10 वाजता झोपलेलो असायचो. हल्ली 10 वाजता कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज ऐकू येतात. अर्थात कामाच्या पद्धती बदलल्यात हे जरी खरं असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींमधून स्वतःला शिस्त अर्थ योगा अनुशासनम. आम्ही पतंजली स्तवन करताना पहिलं जे सूत्र सांगतो अर्थ योगा अनुशासनम, अनुशासन शिस्त. आम्ही आयुष्यभर दुसऱ्याला लावत आलो, स्वतःच्या बाबतीत कधी जगलो नाही. अपेक्षा दुसऱ्याकडून, सगळ्या गोष्टी दुसऱ्याकडून. शिवाजी महाराज जन्माला यावेत दुसऱ्याच्या घरी, स्वामी विवेकानंद जन्माला यावेत दुसऱ्या घरी. आमच्या घरात असलं काही नको, त्यामुळे अपेक्षा दुसऱ्याकडून. आपण आता आरोग्यम धन संपदा आणि अथ योगा अनुशासनम. योगामुळे अनुशासन शिस्त स्वतःला लावायची आहे लक्षात. या सगळ्या गोष्टीचा विचार करता ज्या वेळेला ही जीवनशैली आपण बदलत गेलो, 150 वर्ष राज्य करून गेले इंग्रज. पहिल्यांदा जर काही आपल्यावर केला असेल प्रयोग त्यांनी तर फोडा आणि जोडाने आमची घरं फोडली. घरं फोडली म्हणजे दरोडेखोरासारखं केलंच त्यांनी, परंतु एकत्र कुटुंब पद्धतीला छेद घातला. आणि मग पूर्वीच्या काळी ज्या वेळेला एखादं टेन्शन घरापर्यंत यायचं ते
इक्वली किंवा रादर थोडं थोडं टप्प्याटप्प्यानं सगळ्यांच्याकडे डिस्ट्रीब्यूट व्हायचं, तसं न होता सध्या ते सगळं एकाच माणसावर येऊन ठेपलं. कारण हम दो हमारे दो, आता पुढची पिढी हम दोच म्हणतात फक्त. आवाज आवाज कोणाचा येतोय? खूप त्रास देतात ते. आता ते अजून 3 महिने पिल्लू आहे ना. त्रास होणार आहे. मग नंतर जरा आपला आवाज कोणाचा येतोय सायलेंट मोडवर ठेवा. वैशाली घारपुरे. तर एकत्र कुटुंब पद्धती आपली डिस्ट्रॉय केली गेली आणि येणारा जो धोका होता, जो काही कुटुंबावर आघात असायचा, तो इक्वली डिस्ट्रीब्यूट व्हायचा, तो एका व्यक्तीवर येऊन आदळायला लागला. टेन्शन वाढत गेली, कामाचं असेल, घरामधलं असेल. आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालं की माणूस पैशाच्या मागे धावू लागला. आरोग्यम धनसंपदा विसरला आणि फक्त धन म्हणजे लक्ष्मी किंवा पैसा असं दिसू लागलं. बऱ्याच वेळेला धोक्याच्या घंटा वाजत होत्या, परंतु त्यावेळेला केलेलं दुर्लक्ष नंतर मग एकदम समोर आल्यानंतर मग जाणवायला लागलं की आता काहीतरी करायला पाहिजे. मग आता आम्हाला पण येतात, विचारतात की योग साधनेमध्ये असं काही आहे का किंवा काय. तर पहिल्यांदाच सांगतो की प्रिव्हेन्शन हे म्हणून आहे, पण ज्यांची ऑपरेशन झाली असतील त्यांनी किमान 3 महिने कुठल्याही गोष्टी करू नयेत असं सांगितलंय. त्यामुळे आता जे काही मी सांगणार आहे, दाखवणार आहे, ते ज्यांची ऑपरेशन आता झाले तर त्यांनी करू नयेत लगेच. आता आपण या सगळ्या हृदयविकाराकडे जेव्हा येतो त्यावेळेला आधुनिक जीवनशैलीमुळे झालं काय, तर मधुमेह, डायबिटीस, मधुमेह म्हणजे डायबिटीस, दुसरी गोष्ट ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन, लो बीपी दोन्ही, आणि मानसिक विकार, अशा सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. आता हे डायबिटीस आपण म्हणतो किंवा ब्लड प्रेशर म्हणतो, हे आधुनिक जीवनशैलीचा भाग कसा झाले पहा. पूर्वीच्या काळी लोक व्यायाम करायचे, फिरायला जायचे. एक उदाहरण म्हणून सांग की समजा आपल्याला निरोप द्यायला सांगितला कुणाला, तर सायकल ही प्रेस्टिज इश्यू असायची, किंवा सायकल म्हणजे नंतर मग व्यायाम म्हणून पण आला, ठीक आहे. पण आम्हाला चालत त्यांच्या घरापर्यंत जावं लागायचं, चालत पुन्हा यावं लागायचं. ओके. मग जाताना हळूहळू आम्ही कधीतरी हट्ट करायचो की बघा मला काहीतरी, मग जाताना शेंगदाणे थोडेसे खिशामध्ये घेतलेले, गुळाचा एक खडा घेतलेला. किंवा पूर्वीचा अगदी सुरुवातीचा काळ तुम्ही बघितलात तर निरोप द्यायला येणारा माणूस हा घरात आल्यानंतर त्याला हवेशीर जागी बसवलं जायचं, त्याच्यासमोर शेंगा ठेवल्या जायच्या, गुळाचा खडा आणि पाणी ठेवलं जायचं. तो शेंगा फोडायचा, शेंगदाणे खायचा. बरं, फोडून फोडून हात दुखायला लागले की तेवढंच खाल्ले जायचे मोजकेच, शेंगा सोलून ठेवल्या नसायच्या. आम्ही पण मोजकेच आपले मूठभर शेंगदाणे खिशात घालायचो आणि निरोप द्यायला जायचो, मध्ये गुळाचा खडा वगैरे असं सगळं. बरं, भीडभाड काही नव्हती, त्यामुळे तिथं गेल्यानंतर काकू पहिल्यांदा पाणी द्यावं जरा, मग निरोप सांगायचे, त्यामुळं पाणी मागायचो. त्यामुळे गुळ, शेंगदाणे, पाणी असं सगळ्या गोष्टी व्हायच्या.
येताना पुन्हा चालत यायचो, व्यायाम व्हायचा, गूळ शेंगदाणे पचायचे, हिमोग्लोबिन चांगलं राहायचं आणि कोलेस्ट्रॉल वगैरे काही भानगड नव्हती त्यामुळे. नंतरच्या काळात मग आम्ही सायकल, मग गाडी. आता घरात ट्रॅक टाकायचे फक्त ठेवलेले आहेत लोकांनी, की झोपेतनं उठलं गाडीवर बसलं टॉयलेटला गेलो, झोपेतनं उठलं गाडीवर बसलं आंघोळीला, म्हणजे असं सगळ्या गोष्टी. तेही कदाचित येईल. रोबोट्स तर आलेच आहेत, बसल्या बैठकीला सगळं आणून देत आहेत. म्हणजे आमची हालचाल पूर्ण बंद झाली. आधुनिकीकरणाकडे गेलो, नक्की झालं, पण त्यामध्ये आमची हालचाल बंद झाली. आणि मग शेंगदाण्याला नावं ठेवली गेली. हे शेंगदाणे खाल्ले की कोलेस्ट्रॉल वाढतो. वाढत नाही हो, शेंगदाणे खावा पण चालत जावा ना. ते आम्ही चालायचं विसरलो, नाव शेंगदाण्याला ठेवायला. त्यामुळे शेंगदाणे, गूळ, पाणी, हरभरे, फुटाणे या सगळ्या गोष्टी आहारामध्ये पाहिजे. परंतु ते करताना त्याच्यासोबत व्यायाम पाहिजे. आणि मग व्यायाम कुठल्या कुठल्या पद्धतीचा? तर स्नायूंना बळकटी देणारा, हाडांना बळकटी देणारा आणि आमच्या लंग्सना किंवा हृदयाची कार्यक्षमता वाढवणारा. आणि हे सगळे मग योगासनं असतील, जोर बैठका पूर्वी मारल्या जायच्या ते असेल, आणि त्याच्यानंतर दोरीच्या उड्या, पळणं, पोहणं, या सगळ्या गोष्टी. पण ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून ज्याला पसंती मिळाली, की सगळं एकाच दगडामध्ये मारलं जातं किंवा साध्य होतं, तो म्हणजे सूर्यनमस्कार. म्हणून आपल्या परिवाराचं नाव तुम्ही बघितलं तर तेजोपासना परिवार, तेजाची उपासना. अखिल ब्रह्मांडाला तेज देणारा असा सूर्यनारायण. आणि मग मगाशी ज्यावेळेला आपण सगळं बघितलं की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, आणि असं करताना कुठल्याही अपेक्षा न ठेवता केलेलं काम. भगवद्गीतेमध्ये योगाची व्याख्या जी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आहे, योग कर्म सुकौशल्यम. बरं, एवढ्यावर थांबलेले नाहीयेत. ते कर्म कसं असावं तेही पुढे सांगून ठेवलंय, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आता बघा, आमच्याकडे अपेक्षा वाढल्या. सध्या तुम्ही बघा बायोडाटामध्ये मुलींच्या अपेक्षा, मुलांच्या अपेक्षा, अपेक्षा वाढल्या. आईच्या अपेक्षा, वडिलांच्या अपेक्षा, या सगळ्या अपेक्षा वाढत गेल्या. सध्या तर म्हणजे इतकं झालंय की कौतुक केलं तरच चांगलं म्हटलं जातं. म्हणजे कुठले पदार्थ कसाही होईना का, तुम्ही हा छान झालाय हा असं म्हटलं पाहिजे. बघा घरामध्ये पोहे, तर ते पोहेची डिश ती घेतली. पूर्वीच्या काळीचं उदाहरण देतो की आपण जेवायला बसलेलो असायचो आणि स्त्रियांचं ज्या असायचं लक्ष ते आपल्या पाटा म्हणजे आपल्या पानाकडे असायचं. खाली बसून जेवण होतं, त्यामुळं पोट भरलेलं कळायचं, कारण ते प्रेशर पडतं. हल्ली टेबल खुर्च्या आल्या. आता पानाकडे लक्ष असायचं, आमचा कुठला पदार्थ संपलाय वगैरे हे सगळं असायचं. आणि एखादा पदार्थ आवडला असेल तर ते डोळ्याने इशारे व्हायचे, ते कळायचं, ओके. आणि मग हळूहळू समजायचं की हा पदार्थ आवडलेला होता आज वगैरे. हल्ली एक्सप्लेन करावं लागतं, वा वा छान झालं. म्हणजे हल्ली फोडणी टाकली की म्हणावं लागतं. हा, अपेक्षा आहेत बरं का लोकांच्या, तुम्हाला सांगतो. पूर्वी पहा, संध्याकाळी शुभं करोती म्हणायला बसलो की आम्ही देवाला पहिल्यांदा नमस्कार करायचो. आणि देवा अन्न वस्त्र दिलेस तू, मज तुझे आभार मानू किती. आईने ही पदार्थ बनविले महत प्रयासे अति. आईला इथनच पोचपावती दिलेली असायची. आणि ती पोचपावती पुढे काय, वायाना दवडीन अन्न कणही मी जेवताना कदा. हल्ली असतं का असं? आधुनिक जीवनशैली जेव्हा जेव्हा चालू झाली आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळं विसरलोय. अपेक्षा वाढल्या, खाण्याच्या पद्धती वाढल्या. आई नावाचं विद्यापीठच घरातनं गायब होऊ लागलंय, अशी परिस्थिती आहे. आणि ते पुन्हा आणणं जरूर आहे. आणि ते आणण्यासाठी, ते सगळं करण्यासाठी म्हणून तेजोपासना परिवार की घेतले नव्रत हे आम्ही अंधतेन. काय होतंय पहा, ऍड बघितल्या जातात
मग मुलं डिमांड करतात, मम्मी भूक लगी, आईची मम्मी झाली आहे. मम्मी म्हणती बेटा बस 2 मिनिट्स, मॅगी आल्या, पिझ्झा आला, बर्गर आला. आज तुम्हाला माहित नाही तुमची मुलं काय ऑर्डर करतात. आणि हे सगळं खाऊन जसं मागाशी सरांनी सांगितलं तसं मुलांच्या मध्ये सुद्धा हृदयविकार, यंग जनरेशन मध्ये हृदयविकार, मोठ्या लोकांचे तर आहेत, केमिकल युक्त अन्न खाणं असेल, या सगळ्या गोष्टी. आता बदल नक्की काय करायला पाहिजे हो? ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला आम्ही भेटायला जातो, आजारी आहे, डॉक्टर सुद्धा आजारी, मग हे करू नका, करू नका, करू नका, करू नका. करा काय कोणी सांगतच नाही. आज आपण काय करायचं ते सांगणार आहोत. जरासं पूर्वीच्या आपल्या जीवनशैलीकडे लक्ष द्यायचं आणि आज सर्वांनी स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. कारण आपण आज आपली स्वतःची अपॉइंटमेंट घेतली आहे, लक्षात ठेवा. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतात. आताच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य आले होते, त्यांची पण प्रायर अपॉइंटमेंट घेतली होती, कारण त्यांची कामं असतात. त्यामुळे त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि कुठल्या मिनिस्टरला भेटायचं अपॉइंटमेंट घेतली. आम्ही आमची अपॉइंटमेंट घेतच नाही. ती अपॉइंटमेंट आज तुम्ही सर्वांनी घेतली आहे, व्हेरी गुड. माझ्यातर्फे तुमचं अभिनंदन. सुरेख. आता आपल्याला नक्की काय करायचंय आणि काय करावं लागतं ते पाहायचं. ओके. हृदयविकार हे जेव्हा येतो त्यावेळेला हृदयविकार आणि ब्लड प्रेशर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. पहिला अंजायना पेन्स, रक्ताची गुठळी, अशा सगळ्या गोष्टी. आणि त्याला कारणीभूत कधी कधी डायबिटीस म्हणजे मधुमेह हा ठरू शकतो. त्यामुळे डायबिटीसचं प्रमाण आपल्याला स्कूल गोईंग चिल्ड्रन मध्ये पण जिओनल डायबिटीस म्हणतो, किंवा अगदी 10वीच्या मुलांपासून ते पुढे सगळ्यांना होत चाललाय. त्याच्यामध्ये व्यायामाचा अभाव हा आहेच. बरं, इथे असलेल्या सर्वांना साखर आहे का, तर हो बरं का. ब्लड प्रेशर आहे का, तर हो बरं का. आम्हाला नाही म्हणू नका. मला बीपी नाही, मला शुगर नाही, असं ज्या दिवशी म्हणाल त्या दिवशी 4 लोकांच्या खांद्यावर, एवढं लक्षात ठेवायचं. अहो इथं हात हलतो ना, याला ऊर्जा लागती, शुगरला. पापणी फडफडती, त्याला पण एनर्जी लागती. हृदय ईसीजी ढक 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 जिवंतपणाचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे नाही असं म्हणू नका. रक्तदाब काय आहे हो? हृदय आकुंचन आणि प्रसरण पावतं त्यावेळेला रक्तवाहिन्यांच्या आतल्या वॉलवर पडलेलं ते प्रेशर आहे. आता हे इनर वॉल जे आहे ते डायबिटीस मध्ये जर रक्त शर्करा आपली सातत्यानं हायर लेवलला लागली तर आतल्या बाजूला त्याचं आवरण तयार व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये काठिण्य येतं. आणि मग ते हळूहळू ब्लड सर्क्युलेशन कमी व्हायला लागतं आणि मग तिथे क्लॉट तयार होणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी. आणि ते जर टाळायचं असेल तर रक्त शर्करा नियंत्रित ठेवण्यासाठी काही आसनं करावी लागतील, काही प्राणायाम करावे लागतील, काही मुद्रा कराव्या लागतील, सूर्यनमस्कार तर घालावाच लागेल. दुसरी गोष्ट, आणखीन एक विषय की ह्या सूर्यनमस्कारामुळे काय होतं पहा आणि केव्हा घालावा हेही तुम्हाला सांगणार आहे. मुळात सूर्यनमस्कार हे 10 आसनी सूर्यनमस्कार, 12 आसनी सूर्यनमस्कार अशा पद्धतीने घातले जातात. 10 आसनी ही औंधकर पद्धत म्हणून ओळखली जाते आणि 12 आसनी ही रामकृष्ण मिशन कन्याकुमारीची पद्धत आहे. त्याच्यातली जी 12 आसनी सूर्यनमस्काराची पद्धत आहे ही आजच्या विषयासाठी आपल्यासाठी निगडीत आहे. त्याच्यातली काही आसनं ही आपल्याला डायबिटीस आणि रक्तदाब किंवा हृदयविकार नियंत्रणासाठी उपयोगी ठरणार आहे. त्याचा उपयोग कसा होतो ते आपण बघणार. पूर्वीच्या काळी सकाळी शेतामध्ये काम करायला लोक गेले की उघड्या अंगाने काम करायचे आणि मग सूर्यकिरण अंगावर पडायची, त्याच्यातून व्हिटॅमिन D3 तयार व्हायचं. त्याच बरोबरीनं अशा सूर्यकिरणांमधून नायट्रिक ऑक्साईड की ज्याच्यामुळं आपल्या इनर वॉल ज्या आहेत रक्तवाहिन्यांच्या तर त्याची फ्लेक्झिबिलिटी व्यवस्थित राहते असं सांगितलं गेलेलं आहे. तर ते वैशालीताई घारपुरे, तुमच्या गाण्याचा आवाज येतोय, कोण आहे ते? तिकडनं म्यूट होत असेल तर बघा.
HOD झूलॉजीचं कोण आहे तिथून तुम्हाला सगळ्यांना म्यूट करता येत असेल तर पहा जरासं प्लीज. ओके, आभारी आहे. सांगायचा उद्देश एवढाच की नायट्रिक ऑक्साईड तयार, पण हे केव्हा 12च्या उन्हात जाऊन उपयोग नाही बरं का. हा, दुसरी गोष्ट, आता सध्या फॅशन निघाली आहे, घराबाहेर पडायचं म्हटलं की ते लांब भायाचा झगा घालायचा, ऍप्रन, गॉगल, डोळे दिसतील किंवा गॉगल दिसेल एवढाच फक्त, बाकी सगळं बंद. हात मोजे घालायचे, पाय मोजे घालायचे आणि सगळं असं पॅक एकदम कडक बंदोबस्त आणि बाहेर पडायचं. कशाला सूर्य अंगाला लागेलो, कशाला व्हिटॅमिन डी चे तयार. बरं, मी म्हंटल तसं मगाशी कविता मॅडमनी सांगितलं तसं आम्ही डिस्ट्रीब्युशन लाईन मधले, तेव्हा आम्हाला व्हिटॅमिन D3चा खप होतोय, आम्हाला आनंद वाटायचा त्यावेळेला, आता नाही. पण हे विकत घेऊन खाणं हे कशासाठी? सकाळी उठा, सूर्योदयाच्या वेळेला सूर्याकडे जाऊन उभा राहा, समोर उभा राहा आणि ती किरण साधारण 8:30 पर्यंत, आणि त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार घाला आणि मग मला सांगा की हृदयविकार किंवा रक्तदाबामध्ये काय फरक पडला, मग सांगा डायबिटीस मध्ये काय फरक पडला. आणि हे जर असेल तर हृदयविकार हा ऑटोमॅटिक कंट्रोल मध्ये येतोच. आता तो सूर्यनमस्कार नंतर मगाशी म्हटलं तसं सिद्धार्थ घालून दाखवेलच तुम्हाला, आणि तो आमच्या तेजोपासना परिवाराच्या युट्यूबवर पण उपलब्ध आहे, युट्यूब चॅनलवर, तिथे तुम्ही बघू शकता. आता आधुनिक जीवनशैली, एकत्र कुटुंब पद्धती हे सगळं निघून गेलंय. पुढं आलं, आम्ही कामाला जुंपले गेलो. IT सेगमेंट बघा, लाख लाख 1.5 लाख रुपये पगार, पण घरी यायची वेळ निश्चित नाही, जायची वेळ निश्चित नाही. आता वर्क फ्रॉम होम चालू आहे, त्याला पण कंटाळले, कारण कंपन्या एक्स्ट्रा काम करून घेतात, नाहीतरी घरातच आहे ना म्हणतात, तुम्ही आणखीन काम करा. बैठं काम सुरू झालं, हालचाल नाही. तुमच्यापैकी किती लोकांनी मला सांगा की मनसोक्त ताण दिलाय शरीराला? कंटाळा म्हणून असं जे आपण लहानपणी वगैरे करायचो ना, कंटाळा आला बाबा करून असं आळोखे पिळोखे द्यायचो नाही. 10वी पर्यंत करत असाल, 11वी 12वीला स्टेटस वाढलं आमचं, कॉलेजमध्ये गेलो, कॉलेज कुमार कुमारी झालो, तिथून मग FY SY TY म्हणजे एकदम वारं. त्यात सध्या सगळी मुलं घरात हम दो हमारा एक पर्यंत आल्यामुळे ते बबड्याच आहेत सगळे, त्यामुळे अति लाड. त्यामुळे पोराला लगेच बाईक, पूर्वी सायकल घेऊन जायचं म्हटलं तर प्रॉब्लेम होता, 10वीला अमुक मार्क पडले तर सायकल. हल्ली नाही, हल्ली शाळेतल्या मुलं मुली सुद्धा शाळा सुटल्यानंतर पुढे गाडी चालवतात, आई कॉलर टाईट करून मागे बसलेली असते. म्हणून मी म्हटलं आई नावाचं विद्यापीठ हरवलंय. 18 वर्ष सज्ञान व्हायला लागतात, त्याचं कारण काय आहे हे न जाणता आधीपासूनच चालूच सगळ्या गोष्टी. सांगायचा उद्देश एवढाच की कॉलेजमध्ये गेलो, आमच्याकडे गाडी आली, पुस्तकी ज्ञानाचा किडा झालो, आणि पुस्तकरूपी ज्ञान जसं वाढलं तसं पूर्वीच्या काळी सगळं शिकलेलं पुसून गेलं, संस्कार विसरलो. खाली वाकून नमस्कार करायला येईना, पोट आडवं यायला लागलं. कॉलेजची मुलं येतात तर तुम्ही कॉलेजवर बघा. आता याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फक्त शहरापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, त्या खेडेगावापर्यंत पण पोहोचल्या. तुम्ही रस्त्यावर साधारण निरीक्षण जर ठेवलं, मिरजेमध्ये तर आमच्या इथे भरपूर ठिकाणी असं बघायला मिळतं की अक्षरशः म्हणजे वडील आणि आईचे ड्रेस खेडेगावातून म्हणजे आलेले कळतात की गरिबी आहेत, आणि सगळं असं पिशव्या हातात घेऊन वगैरे चालत असतात, हॉस्पिटल्स मध्ये वगैरे येत असतात. आणि मुलगा मात्र जीनची पॅन्ट एकदम टाईट, टी शर्ट, गॉगल. आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर मग धोकादायक ठरतात. महिला वर्गांना आत्ताच सांगतो, हृदयविकाराचा धोका हा फक्त पुरुषांमध्येच असता असं समजू नका. 40 नंतर जेव्हा इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची लेवल सगळी जाते आणि हळूहळू मेनोपॉजल सिम्पटम्स यायला लागतात, धोका तुमच्यात सुद्धा वाढतोय. त्यामुळे वेळेत जागे व्हायचं. घट्ट जीनच्या पॅन्ट घालत असाल, हाय हिल्सच्या चप्पल घालत असाल तर आजपासून घालणं सोडा.
व्हेरिकोज व्हेन्स आणि रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या वेडेवाकड्या होऊन गुठळ्या होण्याचं प्रमाण जास्त होतं. आणि जे पेरिफेरियल हार्ट म्हटलं जातं, दोन्ही पिंढऱ्या आपल्या, तिथून अशुद्ध रक्त शुद्धीक्रियेसाठी जे वरती पाठवलं जातं हार्टकडं, तो रेट मंदावतो आणि हृदयविकाराचा धोका जास्त होतो. अशी ही आधुनिक जीवनशैली खेडेगावात पण पोहोचली. सध्या तुम्ही बघा, सगळं ऑनलाईन मागवायचं चालू झालं. घर बसल्या सगळं मिळतंय, किराणा माल सुद्धा. पूर्वी व्यायामाची साधनं पहा, जात्यावर दळण दळायचं. हल्ली थोडे दिवसापूर्वीपर्यंत ते डब्यातनं गिरणीपर्यंत चालत जावं लागायचं. मग गाडीवरून डबा गिरणीपर्यंत जायला लागला. मग आता तयार पीठ घरात यायला लागलं. जीवनशैली बदल, व्यायामाचा अभाव. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला एक फॅड कोणीतरी सांगितलं की त्याच्या मागे आम्ही धावलो मेंढरासाठी. सध्या पहा, डॉक्टर दीक्षित आणि दिवेकर अशा दोन लाटा चालू आहेत. बऱ्याच आहेत तशा, पण ह्या दोन प्रामुख्याने चांगल्या आहेत का? अतिशय सुरेख. कोणासाठी? करणाऱ्यासाठी, पण जाणून उमजून करण्यासाठी. डॉक्टर दीक्षिताने काय सांगितलं? 2 वेळेला जेवा, भरपूर जेवा. आमची ताटलीची ताटली झाली, बकासूर थाळी. सगळं घेऊन बसायला लागलो एकदम. 45 मिनिटात सगळं संपवायचं. दिवेकरबाई म्हणाल्या, असं खाऊ नका, थोड्या थोड्या वेळानं खावा, भूक लागली की खावा. आता आम्हाला दोन्हीमध्ये जमलिंग झालं. आम्ही दीक्षित पण केले, दिवेकर पण करून बघितले, पण फरक काही पडला नाही. मग दीक्षितांना नावं ठेवून झाली, दिवेकरांना नावं ठेवून झाली. पण दिवेकरांनी व्यायाम करायला सांगितला, दीक्षितांनी 5 किलोमीटर रोज चालायला सांगितलं. हे आम्ही मूळ विसरलो, खाण्याचं तेवढं लक्षात ठेवलं. तसं आज आहाराबद्दल किंवा हे जे सांगितलं जाईल त्यावेळेला बाकी आहाराचं विसरलात तरी चालेल, व्यायाम मात्र विसरू नका. अशा सगळ्या गोष्टी आधुनिक जीवनशैली आपण म्हणतो. तर त्या सगळ्या अंगीकारल्यामुळं आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. आणि त्याला जबाबदार साधारण आता 40च्या वरती असलेले पालक आहेत, आपली पिढी आहे, हे लक्षात ठेवा. आपण पुढच्या पिढीला आपले संस्कार देण्याला नालायक ठरलो आहोत. अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला हृदयाचं जे सौंदर्य आहे किंवा हृदयाचं आरोग्य आहे ते सांभाळण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते पहा. तर घरात राहून सगळं करायचंय. तुम्ही म्हणाला, अरे वा क्या बात आहे, बाहेर पडायचं नाही. तरी सुद्धा आमच्यातले बाहेर पडा. बघा, सध्या योग साधना म्हणजे एक ट्रेंड झालाय. सगळेजण योगाकडे वळले. मग ते टाईट पॅन्ट, टी शर्ट आणि मागे भात्यासारखी ती मॅट. आम्हाला सुद्धा फोन येतात, सर मी ऍडमिशन घ्यायचे, काय काय लागेल? ती मॅट घ्यावी लागेल का? काही लागणार नाही, एक सतरंजी आणा आणि स्वतःच्या मनाची फक्त इच्छाशक्ती जागृत करा की हे आम्हाला करायचंय. बस एवढ्या 2 गोष्टी झाल्या की सगळं झालं. पण आम्हाला लोकांना दाखवायचंय, जरा मला सकाळी फोन करत जाऊ नकोस बाबा किंवा जाऊ नकोस बाई, का माझं योगा असतो ना. योग साधना असा शब्द आहे, योगा नव्हे. पण ते परत पाश्चात्तीकरण झालं. योगा आमचीच संस्कृती परदेशी लोकांनी पळवली, ती आम्हाला सांगितल्यावर बरी वाटायला लागली आणि आम्ही मग करायला. पण मूळ पतंजली इथला, ज्यानं योग साधना आपल्याला दिली ते इथले, गोरक्ष संहिता इथली, पहिल्यांदी सप्तचक्र जागृती स्वतःला कमी वयामध्ये केलेले संत ज्ञानेश्वर इथले. आम्ही मात्र परदेशी संस्कृती मागे धावलो आणि मग ते असं मॅट लावून जायचं दाखवायला लोकांना. आणि मग तिथे जाऊन हात वर इकडे हे केलं. बर, अजून एक विषय म्हणजे की घाम मिळाला पाहिजे आम्हाला, तर व्यायाम झाल्यासारखं वाटतो राव, मग आम्ही जिमला जातो वगैरे, असं फॅड. योग साधना म्हटलं की सगळं विरुद्ध आहे बरं का. योग साधनेमध्ये प्रथम तुमची इच्छाशक्ती आणि आंतरबाह्य शुद्धी. आम्ही म्हणतो
तुम्ही 3 इडियट्स पिक्चर बघितला असेल. हा, ओके. आमिर खाननं ते असं ठेवलं हात आणि आर इज वेल. ओके, आम्हाला तेवढंच कळलं. आता लहानपणी आम्हाला म्हणायचं की बबड्या, आता आपण बबड्या म्हणून पण शब्द मला फार आवडला होतो एकदम. बबड्या नाक दाखव की आम्ही असं नाक दाखवायचो. बबड्या डोळे दाखव की बबड्या डोळे दाखवायचा. केस दाखव म्हटलं की केस. मन दाखवलं म्हटलं की मन कुठं आहे माहिती नाही. मग आम्हाला वाटलं आमिर खान आर इज वेल म्हणते म्हणजे इथेच मन असावं. बघा तुम्ही, कारण साहित्यिक जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी मन आणि हृदय हे एकत्र दाखवलं. मनात माझ्या का उपजावे असं आहे. मन इथे दाखवलं. पण मानसशास्त्र ज्या वेळेला तुम्ही शिकाल त्यावेळेला मानसोपचार तज्ञाकडे तुम्हाला कोणाला जायची वेळ येऊ नये. खरं जायची वेळ सगळ्यांना आहे बरं का, इन्क्लुडिंग मी, सगळ्यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे आपल्याला, लक्षात ठेवा. पण आपण मान्य करत नाही की मला मानसोपचार तज्ञाची गरज आहे म्हणून. तर तिथे कधी गेला तर तिथे हार्टचं चित्र नसतं का, डोक्याचं चित्र असतं, म्हणजे मेंदूचं. मन इथे आहे, मन अंतर्मन ते इथे आहे. मग आल इज वेल जेव्हा आमिर खाननं म्हटलाय तो शब्द बरोबर आहे, पण तो म्हणताना आल इज वेल मनाला शांत करायला पाहिजे. कारण या मनामध्ये रात्रंदिना हा युद्धाचा प्रसंग, आणि मग त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये लिव्हरमध्ये असलेलं कोलेस्टेरॉल HDL जे चांगलं, LDL ते वाईट, आणि ते कायम रक्तामध्ये उसळत राहतं. आणि मग नंतर सारखंच ते रक्तामध्ये राहिल्यामुळं रक्तामधले LDL वाढतं, ते धोकादायक असतं. ज्याच्यामुळे रक्तामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये अवरोध निर्माण होतो आणि हृदयविकार उद्भवतो. म्हणजे आलो मनापर्यंत आम्ही. कारण मनामध्ये सातत्यानं गोंधळ चालू आहे, युद्ध चालू आहे. म्हणून योगामध्ये सांगितलंय, दुसरी व्याख्या जी सांगितली, योग चित्त वृत्ती निरोध. हा चित्ताच्या वृत्तीला निरोध. चित्त म्हणजे अंतर्मन, मन असं, मन चित्त, आणि त्याच्यातल्या वृत्तीला म्हणजे विचारांना निरोध म्हणजे त्याच्यामध्ये अंतर वाढवणे. आता विचार करू नकोस असं आपल्याला दुसरा काय, काळजी करू नकोस, विचार करू नकोस सांगणं सोपं आहे, पण विचार न करणं एकदाच बरं का शेवट. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत विचार आहेत, विचारांची शृंखला आहे. फक्त ते विचार कसले हवेत, पेला अर्धा भरला आहे म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे म्हणता येतं. चांगले विचार आणि वाईट विचार, आणि ह्यांना निरोध घालायचा, दोन्ही गोष्टींमध्ये अंतर वाढवायचं, याला योग साधना असं म्हणतात. त्यामुळे नुसतं आसन करून थांबणार नाही, ते अष्टांग योग जगायला लागेल, म्हणजे मग सगळ्या गोष्टींवर, सगळ्या विकारांवर नियंत्रण मिळवता येईल. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अवस्था. यम काय पहा, अहिंसा, सत्यास्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, येते यम. म्हणजे समाजामध्ये कसं राहायचं हे यम सांगतात. स्वतः अर्थ योगानुशासन म्हणून कसं राहायचं ते नियम सांगतात. शौच, संतोष, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. आणि मग तिसरी पायरी आसनाची आहे बरं का. आम्ही डायरेक्ट मॅट घेऊन आसनाला, आणि मग अजून 2-4 दिवस आसनाचे होत आहेत तोपर्यंत प्रश्न मला विचारतात, सर ते प्राणायाम कधी घेणार, मग ते ध्यान कसं असते. मग आम्ही कधीतरी सांगतो डोळे बंद करून बसा, आणि थोड्या वेळाने विचारतो काय दिसलं, सर ते असं खोल 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 चाललं होतं, असं मस्त प्रकाश दिसला. असं काही लगेच होत नाही हो, एवढं सहज शक्य नाही योग साधना. एकुर्वंती दिने दिने, रोज रोज सातत्यानं प्रयत्न करावे लागतील, तेव्हा कुठंतरी ते जमेल. आता आपण आपल्या हृदयविकारावर काय काम करायला पाहिजे, किंवा डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, याच्यासाठी काय करावं लागेल याच्यावर येऊ. मुळातच काही मुद्रा आणि प्राणायाम हे पहिल्यांदा करू सांगतो तुम्हाला. तर त्या मुद्रा केल्यानंतर तुम्ही त्या करून बघा, किंवा मग नंतर तुम्ही कॉलेजमधून माझा नंबर घेऊ शकता, किंवा मी नंतर तुम्हाला तो नंबर देईन. तो व्हॉट्सअप नंबर आहे, तुमच्या समस्या शंका विचारू शकता. परंतु एक सांगतो की ह्या मुद्रा ज्या आहेत त्या आपल्या शरीरामध्ये सकारात्मक भूमिका किंवा सकारात्मक
गोष्टी घडवून आणतात. आपल्या हातामध्ये 5 बोटं आहेत आणि ही 5 बोटं जी आहेत ती पंचतत्वाचं प्रतिनिधित्व करतात. आपण काय म्हणतो? पंचमहाभूतात्मक देह पंचतत्वात विलीन झाला. कुठली पंचतत्व आहेत? अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, वरुण किंवा जल. पूर्वीचे लोक खूप हुशार होते, खूप हुशार होते. बघा, आम्ही लहानपणी असताना शाळेमध्ये सुद्धा किंवा इथे टीचरना सांगायचो, सर जरा जाऊन येतो, अशी करंगळी दाखवायचो. हो ना? कोणी काढलं शोधून? काय आहे? जलतत्व. हा, आम्ही कधी ते बघितलंच नाही. आम्हाला फक्त ते जोखड वाटलं. पूर्वीची संस्कृती आम्हाला मानगुटीवर बसल्यासारखी वाटली. आम्ही ते जुगारून दिले. आम्ही फ्रीडम. परंतु तीच जुनी संस्कृती आम्हाला तारून नेणारे हे निसंशय आहे, लक्षात ठेवा. तर अशी ही बोट आहेत, त्याच्यामध्ये अग्नी तत्व अंगठा, वायू तत्व तर्जनी, आकाश तत्व मध्यमा, करंगळी म्हणजे अनामिका म्हणजे रिंग फिंगर हे पृथ्वी तत्व आणि करंगळी म्हणजे जलतत्व. त्याचे जे एकत्रीकरण करून काही मुद्रा केल्या जातात त्या तुम्ही बघायच्यात. आता सुरुवातीला अपान वायू मुद्रा. बघा, अंगठाच्या शेजारचं बोट अंगठ्याच्या खाली लावायचं. अंगठा जिथे सुरू होतो तिथे लावा आणि बाकीची 2 बोटं जी आहेत मध्यमा आणि अनामिका ही वरती लावायची, अंगठ्याच्या वरती. करंगळी रिकामी ठेवली. अपान वायू मुद्रा. आता या अपान वायू मुद्रेमुळे काय साध्य होते पहा. तर हृदयाचे स्नायू जे आहेत ते बळकट होतात. या अपान वायूचा डायरेक्ट संबंध आपल्या हृदयावर पडतो, त्यामुळे ह्याला हृदय मुद्रा असं म्हटलं जातं. जर तुम्हाला चेस्ट पेन जाणवायला लागल्या कधी घरातल्यांना सुद्धा, तर त्यांना अपान वायू मुद्रा करायला सांगा. डॉक्टरांच्या पर्यंत नेईपर्यंत थोडस म्हणजे त्यांना एक प्राथमिक आपण उपचार म्हणतो, प्रथम उपचार, तर हे करता येईल. हे करायला सांगायचं किंवा आता होऊ नये अशासाठी सुद्धा तर ओंकार साधना करायची. म्हणजेच दीर्घ श्वास घेऊन ओंकार आपल्याला करायचा आहे. आता तो कसा करायचा? तर त्या ओंकारामध्ये सुद्धा दीर्घ ओंकार आणि लघु लहरी ओंकार असा 2 प्रकार आहेत. त्याच्यातला लघु लहरी ओंकार आपण आज बघणार आहोत. म्हणजे काय पहा, तर एक श्वास पूर्ण घ्यायचा आणि त्या श्वासामध्ये एका श्वासामध्ये असे ओंकार सोडत सोडत यायचा. मुद्रा कुठली केली? अपान वायू मुद्रा. आता दुसरी मुद्रा, मुद्रेचं नाव आहे आकाश मुद्रा. आकाश मुद्रा ही आपली मध्यमा जी आहे आकाश तत्व, ती आणि अंगठा एकत्रित करून केली जाते. आता ही बाकीची बोट मात्र अशी पसरायची नाही बरं का, एकत्र ठेवायची. आकाश मुद्रा. आता ही मध्यमा जी आहे त्याचा हृदयाशी पुन्हा डायरेक्ट संबंध जोडला गेला आहे, तर त्यामुळं त्या आकाश मुद्रेला हृदय विकारग्रस्तांना दिलासा देणारी म्हणजे त्याच्यापासून कंट्रोल मिळवणारी असं आकाश मुद्रा मानली गेली आहे. पुन्हा तसंच ओंकार. दुसरी मुद्रा मी सांगितली. तिसरी मुद्रा जी केली जाती ती आहे प्राण मुद्रा. आता प्राण मुद्रा ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपण नैवेद्य दाखवताना म्हणतो बघा, ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. ते पंच प्राण जे आहेत ते प्राण, अपान, व्यान, समान, उदान, त्याच्यातली ही प्राणमुद्रा. तर ती प्राणमुद्रा कशी आहे पहा. अंगठा, करंगळी म्हणजे अग्नी तत्व, जलतत्व, पृथ्वी तत्व एकत्र आणतं. अंगठा, करंगळी आणि अनामिका रिंग फिंगर. बाकी मध्यमा आणि पॉइंटिंग फिंगर सरळ समोर आहेत.
पुन्हा लघु लहरी ओंकार करा आणि मग तुम्हाला इच्छित जे काही असेल नियंत्रण आपल्या पूर्ण हृदय रोगावर तर ते मिळू लागेल. मगाशी मी म्हंटल तुम्हाला की हार्ट मुद्रा ही अपान वायूला म्हणतात हृदय मुद्रा म्हणून, पण तसंच हार्ट मुद्रा म्हणून एक वेगळी केली जाती. ती कशी आहे पहा. दोन्ही हात एकत्र घ्यायचे, दोन्ही हात एकत्र घ्यायचे. दोन्ही हात एकत्र घेतल्यानंतर मध्यमा जी आहे मध्यमा ती अशी दुमडायची. जरा बघा जरासं क्लोजअप. हात एकमेकाला जोडले, मधलं बोट जे आहे मधलं बोट ते एकमेकांना दुमडून खाली ठेवलं. म्हणजे हे असं येईल आता. ओके. आता अंगठे विलग करा, करंगळी विलग करा आणि पॉइंटिंग फिंगर विलग करा. फक्त पृथ्वी तत्व एकमेकाला जोडलंय आणि मध्यमा ज्या आहेत त्या खाली दुमडलेल्या आहेत. हे करायची आणि ती ठेवताना इथे अनाहत चक्र असतं, जिथे आपल्या बरगड्या इथे येऊन इथे जुळतात. इथे हृदयस्थानीच्या मागच्या बाजूला मणक्याला अनाहत चक्र म्हणून असतं. तर तिथे पण अंगठ्यामध्ये अंतर, मध्यमा खाली दाबलेल्या आणि हे असं, याला हार्ट मुद्रा म्हणून हृदय मुद्रा म्हणून स्पेशल वेगळी म्हटली जाते. ओके. ही मुद्रा करायची. आता मगासपासून आपल्याला म्हटलं की मी कोलेस्ट्रॉल वाढतं, तर त्याच्यासाठी काय करायचं, तर तेलकट खाणं बंद करा. तूप थोड्या प्रमाणात चालेल. तूप चांगलं बरं का, आमच्याकडे तुपावर बॅन घातला गेलाय, पण तूप विकतचं नको, घरात कढवलेलं गाईचं मिळालं तर चांगलंच. त्याच्यानंतर आहारामध्ये मुख्य जर बदल तुम्हाला करायचा असेल तर सॅलेड खायला चालू करा. म्हणजे कच्चा कोबी, कच्ची काकडी, कच्ची गाजर, मुळा, बीट, टोमॅटो, 6 प्रकार झाले. आम्ही हॉटेलला जाऊन हे विकत घेतो की नाही ग्रीन सॅलेड म्हणून, घरात करा ना. आमच्या तेजोपासना परिवारामध्ये रोजचे वर्ग चालतात, सकाळी दुपार संध्याकाळ 3 आणि लहान मुलांचाही. तिथं आम्ही हे टाकायला सांगतो की तुम्ही करा आणि टाका. बघा ते इमॅजिनेशन सुद्धा आपल्याला किती भारी वाटतं. इमॅजिनेशन वरनच सांगतो, लहानपणी आम्ही कैऱ्या पाडायचो. मग त्या कैऱ्या तिथल्याच पाटाच्या पाण्यावरनं धुवायच्या, दगड घ्यायचा, त्या ठेचायच्या, घरातनं लपून छपून आणलेलं मीठ आणि तिखट त्याच्यावर घालायचं. बघा मी सांगते तर जिभेला पाणी सुटलं, हो का नाही. तर त्याच्यावर घालून ते खायचं. तसं तो पहिला कोबी चिरा, तो डिश मध्ये पसरा, मग गाजर, मग मुळा, मग बीट, असं करत करत जावा ना. आणि ते खायचं, जेवायच्या आधी हे खायचं आणि उरलेल्या भुकेमध्ये तुम्हाला पाहिजे ते खा. करून बघा, वजन कमी होईल. पाण्याचं प्रमाण एक विशेष मी तुम्हाला सांगतो, त्या पद्धतीने करा. रोज 5 लिटर पाणी ठेवायचं. 5 लिटर पाणी कशा पद्धतीनं, सकाळी उठल्या उठल्या दात घासायच्या आधी गरम पाणी प्यायचं, 1 भांडभर. तांब्यानंतर करा, तांब्याभर पाणी म्हणजे 1 लिटर पाणी सकाळी उठल्या उठल्या प्यायचं हे सांग. रात्री तांब्याच्या भांड्यात भिजत घातलं म्हणजे तांब्याच्या भांड्यात ठेवायचं, ते दुसऱ्या दिवशी सकाळी जरी वापरलं तरी अतिउत्तम. मग नंतर एक 10-15 मिनिटांनी मग दात घासले तरी चालतील. जेवायच्या आधी ज्यांना वजन कमी करायचंय, कोलेस्ट्रॉल कमी करायचंय, त्यांनी हे ऐका बरं का, मुद्दा म्हणून सांगतो. कारण हृदयविकार हे त्याच्याशीच निगडीत आहे सगळं. वजन वाढलं, हृदयाला प्रेशर येतं, आपलं वजन ते पेलवत नाही त्याला, मग धाप लागती जिने चढल्यावर वगैरे. तर जेवणाच्या आधी 1 तास, म्हणजे 12 वाजता तुमचं टायमिंग आहे तर 11 वाजता 1 तांब्या पाणी प्या. गार गार म्हणजे फ्रीज मधलं नाही, साधं. 2 लिटर झालं. जेवण झाल्यानंतर 15 मिनिटांनी गरम पाणी प्यायचं, 1 ग्लास. असंच रात्रीच्या जेवणाच्या आधी 1 तास, जेवणानंतर 1 ग्लास गरम पाणी. म्हणजे टोटल आपण बघा 3 लिटर आणि अर्धा म्हणजे 1 ग्लास म्हणजे अर्धा लिटर साधारण. अशा पद्धतीनं ते पाणी पिलं, 3.5 लिटर झालं. उरलेलं सकाळी 6ला एकदा उठत असाल तर त्याच्यानंतर 11 वाजेपर्यंत मध्ये मध्ये प्या.
दुपारी जेवणानंतर समजा 12-12:30ला पिलं असेल तर रात्री 6 वाजेपर्यंत थोडं थोडं प्या, म्हणजे 5 लिटर पाण्याचा. आणि मग मला सांगा तुमचं वजन कंट्रोल होतंय का नाही, कमी होईल, झडा लागेल. कोबी कोबी कोणी कच्चा खायचा नाही ते पण लक्षात घ्या. ज्यांना थायरॉइडचा विकार आहे, थायरॉइड प्रॉब्लेम, त्यांनी कोबी कच्चा खाऊ नका. बाकी सगळं कच्चं चालेल, कोबी कच्चा खाऊ नका. अजून एक रेसिपी तुम्हाला सांगतो जी आम्ही तेजोपासना परिवाराच्या आरोग्य शिबिरामध्ये सांगतो. भेंडी असते ना, भेंडी, भेंडीचं वरचं देठ खालचं देठ उडवून टाका, मध्ये उभ्या चिरा त्याला. त्याच्यामध्ये खोबरं, किंचित मिरची, आलं, लसूण अशी पेस्ट करा आणि त्याच्यात भरा. एक थोडा वेळ ठेवा ती आणि मग कच्चं खाऊन बघा आणि मग मला सांगा. डायबिटीस कंट्रोलमध्ये राहीलच, पण ती इतकी सुरेख लागेल की तुम्हाला परत डिमांड येईल की हे करा म्हणून. ओके, आता मुद्रा झाल्यानंतर आपण काही आसनं सांगणार आहोत. आसनांमध्ये तुम्ही बघा की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, पचनसंस्था व्यवस्थित ठेवायला लागेल आणि पचनसंस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर जेवणानंतर 15 मिनिटांनी वज्रासनामध्ये बसा. ज्यांना वज्रासनामध्ये बसायचं शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसा, चालेल. पण वज्रासनात बसलं तर अति आनंद. आपलं जे मी म्हंटल ना, सेकंड हार्ट ऑफ आवर बॉडी, पेरिफेरियल हार्ट म्हणतो ज्याला, दोन्ही पिंढऱ्यांमध्ये असतं. जे अशुद्ध रक्त तिथे साठलेलं असतं आणि ते शुद्धीक्रियेसाठी हृदयाकडे येत असतं. तर ते दाबलं जातं आणि वरती हृदयाकडं पंपिंग होतं, रक्त शुद्ध होतं. शुद्ध केल्यानंतर आम्ही काय केलंय, परत खाली जायला परवानगी दिलेली नाही, कारण आम्ही पाय मुडपून बसलेलो आहोत वज्रासनामध्ये. मग ते जाईल कुठे, तर शरीरात जिथे रिक्वायरमेंट आहे तिथे, म्हणजे पचनसंस्थेकडे जाईल. कारण आम्ही खाल्लंय ते पचायला तिथे जास्त रक्तपुरवठा पाहिजे म्हणून, आणि पचन व्यवस्थित होईल. बरं, ज्यांना वजन कमी करायचंय, कोलेस्ट्रॉल कमी करायचंय, त्यांनी काय करायचं, वज्रासनामध्ये बसा आणि एक रामबाण उपाय म्हणून मुद्रा सांगतो. मुद्रेचं नाव आहे सूर्यमुद्रा. करंगळी शेजारचं बोट जे आहे ते अंगठ्याच्या खाली दाबायचं आणि वरनं अंगठा दाबायचा, खाली अंगठ्याच्या खाली ठेवून वरती दाबायचं, सूर्यमुद्रा. अर्थात ह्या 2 मुद्रा मी ज्या सांगणार आहेत त्यानं कफ वगैरे कमी होतोच, अतिरिक्त चरबी कमी होतीच, परंतु उष्णता प्रचंड वाढती. त्यामुळे ज्यांना उष्णतेचे विकार आहेत, पाईल्स म्हणा वगैरे, तर त्यांनी पाणी, ताक ह्याचं प्रमाण वाढवायचं आणि मग हे धाडस करायचं. ओके, आता तुम्ही म्हणाल की काय सर, हे बोटाने काय होतं, ते ओम म्हटल्यामुळे काय होतं. हल्ली प्रश्न विचारणारे आहेत बरं का. तर कधीतरी आपला उजवा हात असं ठेवा आणि म म्हणा, फक्त ओंकारातला उ जाऊ दे, नुसतं तोंड मिटून म्हणा, हाताला व्हायब्रेशन जाणवते. कारण मकार महामंडल मस्तकाकारे, ओंकारातला जो म आहे तो इथून वरती काम करतो, नासिक स्वर आहे. बरं, एक ऍड सांगतो, आत्ताच्या स्थितीतलं सांगतो. ती एक कॅडबरीची ऍड आहे पहा. ते एक मित्र तो गाडी चालवतोय, एक मित्र बाजूला बसलाय, तो झोपलाय असा. मागे एक मुलगी, सध्याची पिढी ना, एक मुलगी 4 मुलं अशी ती फिरायला गेलेत वगैरे. पूर्वी असं काही विषय नव्हते हो, संस्कार होते. बरं, एक मुलगी आणि 2 मुलं. ओके, मग ती हळूच भूक लागली म्हणून ते काढती ते स्वतःच ते कॅडबरी काय. एकूण 4 तुकडे म्हटल्यानंतर ही चौघांची वाटणी हात वरती करतात. मग तो झोपलेला आहे, त्याला द्यायचं का नाही म्हणून ती कानात त्याच्या करती, की त्याला लगेच अरे यार रुको जरा म्हणून तो बाहेर पळतो. हे वाटून खातात. ती ऍड जाऊ दे बाजूला, ती कॅडबरी जाऊ दे बाजूला, आम्हाला फक्त लक्षात ठेवा. आणि मग घरातलं एक गोष्ट आठवा, लहान मूल ज्या वेळेला असतं घरामध्ये, त्यावेळेला तुम्हाला आवरून जर बाहेर जायचं असेल तर आधी शिव आवरायची आहे म्हटल्यानंतर त्याला मुद्दामून बाथरूम मध्ये उभे करून केली, त्याची तुमच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी त्याच्या इथे भिनली की लगेच त्याला शिवायची. लहान मुलंच का हो, आता आपल्यावर करून बघा प्रयोग, अजून सुद्धा तीच स्थिती असेल. याचाच अर्थ ज्या गोष्टी सांगतोय त्या इफेक्टिव्ह आहेत आणि त्या ट्रस्टेड आहेत म्हणून सांगतोय. ओके, तर ही सूर्यमुद्रा. दुसरी मुद्रा जी करायला सांगतो ज्या वेळेला तुम्हाला अतिरिक्त आणखीन चरबी कमी करायची आहे, त्याचं नाव आहे लिंग मुद्रा. हात एकमेकांच्यात गुंफून घ्यायचे आणि अंगठ्यावरती असा, ही लिंग मुद्रा. ओंकार हा कायम राहिला सगळीकडे. आता त्याच्यामध्ये अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकारे, असा हा ओंकार पायापासून ते सगळीकडे काम करतो. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आसन स्थितीमध्ये वज्रासन झालं. आता
त्याच्यानंतर आपण एक आसन बघणार आहोत, ज्याच्यासाठी मी आता सिद्धार्थला इथे घेतोय समोर. 2 मिनिटांमध्ये आपल्याला ते आसन बघायचंय. हे तुम्ही कराच करा. बघा, अर्ध हलासन म्हणून सांगितलं जातं. अर्ध हलासन. आता काय करणार आहे पहा. तो शयन स्थितीमध्ये आहे. ओके, जर खाली शयन स्थितीमध्ये आहे. अर्ध हलासनला तो त्याचे पाय श्वासाबरोबरीनं 90 अंशामध्ये फक्त वरती उचलणार आहे. ओके, आता हे जेव्हा पाय उचललेत 90 अंशामध्ये वरती पूर्ण, त्यावेळेला काय झाले बघा. व्हेनस रिटर्न म्हणतो आम्ही याला, की इथून अशुद्ध रक्त पुरवठा जो आहे तो हृदयाकडे जास्त जायला लागला. हृदयावरचं प्रेशर कमी झालं आणि याच्यामुळे काय होतं, हृदयविकारामध्ये जास्त फायदा मिळतो. आता तुम्हाला वाटेल की सर आम्हाला हे पाय उचलायला जमणार नाही. त्याची पुढची स्थिती सांगतो. बघा, ही भिंत आहे आणि भिंतीला पाय लावून वरती झोपा. पूर्ण सीट भिंतीजवळ घ्यायची आणि वरती पाय करून झोपून टाकायचं. हे एवढं जरी केलं अर्ध हलासन. हृदयविकाराचा त्रास नको असेल तर हे करा. व्हेरिकोज वेन्स मुळे जर हृदयाकडे ज्या रक्त पुरवठा कमी होतो, अशुद्ध रक्त वरती होऊन शुद्धिक्रिया मंदावली आहे, त्यावेळेला हे करा. आता ज्या डिसऑर्डर्स आहेत, 2 डिसऑर्डर्स म्हटल्या आम्ही. त्या डिसऑर्डर्स कुठल्या सांगितल्या. एक हायपर टेन्शन किंवा लो बीपी, म्हणजे हाय बीपी, लो बीपी आणि डायबिटीस. याच्यातलं पहिल्यांदा डायबिटीस घेऊ. तो सुद्धा कंट्रोल करायला पाहिजे, तर ते हृदयविकारापर्यंत तुम्ही जाणार नाही. बरं, याच्यासाठी साखर सोडली पाहिजे. साखर विष आहे, त्यामुळे साखर सोडली पाहिजे, कमी प्रमाणात असली पाहिजे. नाही म्हणायला शिकता आलं पाहिजे. अथ योगा अनुशासन. मोहापासून मुक्ती मिळवणार आहात, लक्षात ठेवा. आणि सगळे मोहात टाकणारे विषय जे आहेत, साखर, गोड, हे सगळ्यापासून जिभेचे चोचले करणं आम्ही म्हणतो, ते त्याच्यापासून मुक्ती मिळवायला पाहिजे हळूहळू. म्हणून तेजोपासना परिवाराचं ब्रीद वाक्य तुम्ही जर बघितलं तर संसारात राहून संन्यासी म्हणतो आम्ही. काय म्हणतो, संसारात राहून संन्यासी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला सांगितल्या गेल्या, तर आम्ही एक एक करत आसन बघूया. पहिलं आसन, मंडूकासन. वज्रासनामध्ये आहे आणि हाताच्या मुठी करायच्या, हाताच्या मुठी आणि त्या नाभिस्थानाच्या डाव्या उजव्या बाजूला लावायच्या आणि श्वास सोडत खाली गेलेला आहे. मान पूर्ण खाली श्वास सोडत गेलेला आहे. पूर्ण श्वास सुटला असं कळल्यावर मान वरती काढली आहे आणि श्वास प्रश्वास सुरू आहे. काय होते बघा, पॅनक्रियाज ऍक्टिव्हेट होत आहेत, इन्शुलिन सिक्रिशन व्यवस्थित होईल आणि मग इन्शुलिन सिक्रिशन व्यवस्थित झालं की डायबिटीस कंट्रोलमध्ये राहील. डायबिटीस कंट्रोलमध्ये राहिला की पुढचे सगळे रोग आम्ही कंट्रोल करू शकतो. डायबिटीस आणि ब्लड प्रेशर ह्या डिसऑर्डर्स आहेत, हे पहिला लक्षात ठेवायचं. दीज आर नॉट डिसीज. आणि डिसऑर्डर मनाच्या मध्ये लोचा झाल्यामुळे झालेली आहे. दुसरं आसन, अर्ध मच्छिंद्रासन. एका बाजूला करून दाखवे. जर ते जमलंच नाही, बऱ्याच लोकांना काय आता एकदम कसं जमणार, तर फक्त पोटाला पीळ द्यायचा आहे एवढंच लक्षात ठेवायचं. त्यामुळं गुडघा उभा केला, पाय एक उभा केला, ओके, आणि हात ओके आणि मान वळवली. ओके, अर्ध मच्छिंद्रासन. पूर्ण पोटाला पीळ आहे. ओके, दुसरी बाजू बघा. तुम्हाला पोटाला पीळ बसलेला जाणवेल. जर डावा पाय त्यांना आता ठेवलाय वरती उभा, तर उजव्या हातानं पीळ घातलाय त्याला अर्ध मच्छिंद्रासन. आम्ही
पोटावरची अतिरिक्त चरबी कमी करण्याबरोबरच आपल्याला पॅनक्रियाज ऍक्टिव्हेट करायचे. रिलॅक्स. आता आपण शेवटच्या भागाकडे येऊ. ओके. रक्तदाब. या रक्तदाबाला उपाय म्हणून चंद्रभेदन प्राणायाम करायला सांगितला. परंतु चंद्रभेदन प्राणायाम हा जो आहे तो म्हणजे डावी नाकपुडी, म्हणजे चंद्रनाडी सूर्यनाडी असं म्हटलं जातं. फार खोलात मी जात नाही, पण डाव्या नाकपुडीने श्वास घ्या असं ज्यावेळेला म्हटलं जातं तर त्यावेळेला चंद्रभेदन प्राणायाम. कारण डावी नाकपुडी आपल्या शरीराला शीतलता देते. हा टेम्पररी उपाय ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेला तुमचा रक्तदाब वाढलाय असं वाटेल त्यावेळेला उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीनं श्वास प्रश्वास सुरू ठेवा, रक्तदाब कमी येईल. परंतु ज्या वेळेला संशोधन झालं त्यावेळेला असं बघितलं गेलं की जेवढे म्हणून लोक होते त्यावेळेला ज्यांना चंद्रभेदन प्राणायाम करायला सांगितला डाव्या नाकपुडीनं, त्यावेळेला सिस्टोलिक म्हणजे हृदय आपलं आकुंचन पावताना रक्तदाब जो आतल्या भिंतीवर जोरानं पडतो तर त्यावेळेला पडलेलं प्रेशर जे आहे ते मोजलं जातं, त्याला सिस्टोलिक. आणि ज्यावेळेला प्रसरण पावता डायस्टोलिक, अशामध्ये चंद्रभेदन प्राणायामानं सिस्टोलिक कमी झाला. जो 120-80 सांगितला जातो तो आता ब्लड प्रेशर म्हटल्यानंतर साधारण 140च्या रेंजमध्ये राहतो असं असलं तर ते ब्लड प्रेशर आहे असं शिक्कामोर्तब होतं आणि मग गोळ्या चालू होतात. तर तो 140चा कमी आला, नो डाऊट अबाउट दॅट. परंतु डायस्टोलिक मध्ये जर 90 होता तर तो 90च राहिला, 80 झाला नाही, कमी झाला नाही. म्हणजे मग त्याच्यावरनं असं लक्षात आलं की नुसता चंद्रभेदन प्राणायाम करून चालणार नाही. मग सूर्यभेदन प्राणायामानं काय होतं हे बघितलं गेलं. तर सूर्यभेदन प्राणायामानं दोन्ही बीपी वाढले, सिस्टोलिक ऍज वेल एज डायस्टोलिक. मग असं शिक्कामोर्तब केलं गेलं. आणि त्याच वेळेला सूर्यभेदन प्राणायामानं अजून एक विषय झाला की शरीरातली ऑक्सिजनची युटिलिटी वाढली, कन्झम्पशन ते म्हणतो आपण तसं. तर आता सांगितलं गेलं की लो बीपीचा त्रास असेल तर उजव्या नाकपुडीनं श्वास प्रश्वास चालू ठेवायचा, म्हणजे सूर्यनाडीनं श्वास घ्या, तुमचं बीपी नॉर्मल येईल. मग लो बीपीचं झालं, हाय बीपीचं काय करायचं, कारण सिस्टोलिक फक्त कमी आलंय. आणि याला रामबाण उपाय म्हणून सांगितला गेला तो अनुलोम विलोम. म्हणजे डाव्या नाकपुडीतून घ्या, उजवीकडून सोडा, उजवीकडून घ्या, डावीकडून सोडा. पण हे जलद गतीनं करायचं नाहीये, आम्हाला सावकाश. आणि म्हणून मी म्हटलं योग चित्तवृत्ती निरोध जो म्हणायचा आहे मगाशी आपल्याला, तर त्यावेळेला तो चित्ताच्या वृत्ती म्हणजे विचारांमधलं अंतर वाढवणं याचा प्राणायामाशी संबंध घातला आणि श्वासावर लक्ष केंद्रित केलं. बघा आपण काय करतो की समजा लहान मूल आपल्याला ज्या वेळेला भूक लागली किंवा रात्री रडायला लागलं की आम्ही त्याला चंद्र दाखवतो, तो बघ चंद्र. म्हणजे काय तर त्याच्या गोष्टीवरचं चित्त विचलित करून दुसरीकडे, त्यांना एका विचारांवरून दुसऱ्या विचारात नेलं. तसं आम्ही आमच्या मनामध्ये चाललेला संशय, कल्लोळ किंवा एकंदर जो काही गोंधळ आहे तो आमच्या श्वासावर वळवला. त्यामुळे अनुलोम विलोम प्राणायाम हा रक्तदाबासाठी अतिशय लाभदायक म्हणून सांगितला गेला आणि त्याच्यामुळं रक्तदाब नियंत्रित राहायला मदत झाली. आता त्याच्याहून पुढे काही गोष्टी ज्या आता वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाल्या त्या अशा होत्या की आपल्या शरीरामध्ये जी सप्तचक्र आहेत, ज्याच्यामध्ये मूलाधार चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे, म्हणजे मूलाधार हे आपल्या शरीराच्या शिवणीजवळ, स्वाधिष्ठान पाठीच्या कण्याचं शेवटचं टोक, मणिपूर नाभिस्थान, अनाहत हृदयस्थान, विशुद्धी मानेचा तिसरा मणका, आज्ञाचक्र 2 भुवयांच्या मध्ये जिथे गंध किंवा टिकली लावली जाते तिथे आज्ञाचक्र, बिंदू चक्र म्हणून एक म्हटलं जातं, ते पूर्वी हल्ली शेंडी फॅशन म्हणून ठेवली जाते, पूर्वी शेंडी शिखा ठेवली जाते तर त्याच्या जवळ, आणि सहस्त्रार चक्र लहानपणी जिथे टाळू भरला जातो तिथे. तर त्याच्यातल्या विशुद्धी चक्र आणि अनाहत चक्र या दोन्ही गोष्टींवर जर लक्ष केंद्रित केलं तर हृदयविकारापासून आपल्याला किंवा रक्तदाब, उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब म्हणतो, हाय अँड लो, दोन्ही गोष्टींवर आपल्याला कंट्रोल मिळवता येतो असं सांगितलं गेलं. आणि त्याच्या अनुषंगानं काही वर्णाक्षर जर तुम्ही अनुस्वार देऊन म्हटलीत तर चांगला उपयोग होतो असं सांगितलं गेलं.
बघा शब्द कुठले कुठले आहेत. आपण अ आ इ शिकलो बरोबर. आता मी सांगतो ते कुठले कुठले आहेत बघा. वड्यातला आपलं जे आवडतं आहे ते पहिला घेऊ म्हणजे लक्षात राहिलं. काहीतरी वड्यात सांगितलं होतं सरांनी. ओके. वड्यातला, शहामृगातला, षटकोनातला. दोन्ही व्यवस्थित म्हणून बघा. शहामृग, षटकोन, तोंडाचा आकार बदलतो. शहामृग, षटकोन बदलतो. मला माहिती आहे तुम्ही बऱ्यापैकी लोकांनी आता म्हणून बघितलं असणार आहे. ससमयीतला काय झालं. वड्यातला, शहामृगातला, षटकोनातला, ससमयीतला. त्याच्यानंतर आहे भडजीतला. आम्ही लहानपणी बाराखडी तशी शिकलो ना. मकरंद मधला. त्यानिमित्तानं आठवणीत राहिनो. यवतमाळचा, रहिमतपूरचा, लसणातला. नंतर येतो तो डमरूतला, गाढवातला, बाणातला, बाण, तलवारीतला, थडग्यातला, दौतीतला, धनुष्यातला. धनुष्याचा लक्षात राहील आपल्याला. धनुष्य. ओके. नळातला, पतंगातला, फणसातला. आता काय सांगितलं हे असं म्हणायला सांगितलं नाही. हे अनुस्वार देऊन बम भम मम. ओके. आता एकदा म्हणून दाखवतो सगळे. कसं आहे पहा. वम शम शम सम बम भम मम यम रम लम. इथपर्यंत म लागलं. लम यम वगैरे. ओके. आता जेव्हा आहे त्यावेळेला ढ न. ती बाराखडी संपती कुठं. ढ न. त्यामुळं डन धन नन म्हणताना लक्ष ठेवून म्हणायचं. त्यामुळं कसं पहिल्यांदा आपण म्हटलं ते वम शम शम सम वम शम शम सम बम भम मम यम रम लम डन धन नन. आता ध न आहे. नळातला न. त्यामुळं नळातला न असल्यामुळं तला न लावायचं. तन थन दन धन नन. लक्षात आलं कसं केलं ते. आता हे जेव्हा सगळं करता त्यावेळेला प आणि फ पम फम हे एवढं जर रोज म्हटलं, रोज म्हणायचं पाहिजे. वेळ काढून म्हणायला पाहिजे. स्वतःची अपॉइंटमेंट घेऊन म्हणायला पाहिजे. तर 100% हृदयरोगामध्ये उपयोग होतो. आता त्याच्यानंतरची पुढची अक्षर काय पहा. क ख ग ग ङ. क कराड मधला का कोल्हापूरचा घेऊया. कोल्हापूरचा घेऊया. ओके. ख खडक वाचल्याचा. ग गाणगापूरचा. धवल मधला. डमरूतला. पुन्हा चमच्यातला. चमच्यातला. छत्रीतला. त्याच्यानंतर जहाजातला. झबल्यातला. तथ न तठ डडन असं. आता हे म्हणताना कसं आहे पहा. क ख ग घ ङ म्हणतो आम्ही. ङ लक्षात येते तुमच्या. म्हणून पहा. क ख ग ग ङ. त्यामुळे ते क ला ङ लावायचं. कंग खंग गंग घंग ङंग. ओके. आता छ झ न म्हणतो. त्यामुळे म्हणताना चं छन जन झन नन. हे मात्र तुम्ही रोज जर म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टीतून साध्य काय होईल. आरोग्य मिळेल. आणि मग आम्हाला जे इच्छित साध्य करायचं काय आहे. निरोगी आयुष्य. मग परत प्रश्न विचारायचा. आज एवढं सगळं झालं. हृदय दिनानिमित्त आम्ही व्याख्यान ऐकलं. सगळं ऐकलं. मग घाबरून ऐकलं का. की आम्हाला होऊ नये म्हणून वाटलं म्हणून ऐकलं का. तर हो ठीक आहे. ओके. पण मग पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा की मग जगायचे कशासाठी. आजूबाजूला आपल्या पाल, सरडा, उंदीर, झुरळ, कावळा, चिमणी,
सगळे प्राणी वगैरे असताना, वाघ वगैरे, आम्हाला मनुष्य देहच का? कधी विचारलाय का हो प्रश्न आपल्याला? की ईश्वरानं स्वतःला आम्हाला मनुष्य देहच घेऊन का पाठवलं? तर ते जे सॉफ्टवेअर आमच्या कॉम्प्युटरमध्ये मारून पाठवले ना, त्याचं एकदा रिव्हिजन करायचं. ज्या दिवशी ते हँग होईल असं वाटेल ना, ओंकार साधना करून त्याला रिफ्रेश करायचं. ओंकार साधना करून त्याला अँटीव्हायरस मारायचा. आणि मग जगण्याची जी आपली इच्छा आहे ती का? तर ह्या पृथ्वी तलावर आपल्याला त्यानं पाठवले त्याच्या काहीतरी कामासाठी. ते काम काय हे शोधायचा प्रयत्न करायचा आणि ते काम आनंदानं करायचं. म्हणजे मग हे सगळं व्याख्यान ऐकल्याचा आणि हृदयरोगाप्रती आम्ही खरंच जागृत आहोत का? तर जीवन जगायचंय आम्हाला. जगायचंय कशासाठी? तर पुन्हा कधीतरी सेल लागला तर घरामध्ये साड्या कपडे भरपूर आहेत तरी लगेच तिकडे पळायचं नाही आम्हाला. त्याच्यासाठी जगायचं नाहीये. कपडा लत्ता म्हणतो आम्ही जे, रोटी कपडावर मकान, हे सगळं घेऊन आलेलं आहे आम्ही. जेवढं पाहिजे तेवढं घेऊन आलोय. अतिरिक्त जे झाले ते अतिरिक्त आहे आणि ते कमी करणं गरजेचं आहे. आणि ते ज्या दिवशी कमी होईल त्याच्यासाठी तुम्हाला मनाचे श्लोक वाचावे लागतील. समर्थ रामदासांनी बघा, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. रावणासारखा दशग्रंथी ब्राह्मण, देव दानव सुद्धा त्याच्या घरी कामाला होते सगळे. काय झालं हो? खलास, सोन्याची लंका म्हणतो आम्ही, सगळं गेलं. अहमभाव. आणि तो आपल्याला कमी करायला पाहिजे. जिथे आमचा जन्मच आमच्या हातात नाही. पहा, आम्हाला आई वडील कोण पाहिजेत आम्ही ठरवलं का? नाही. आमचा जन्म जानेवारीत पाहिजे आम्ही ठरवलं का? नाही. महिना आम्ही ठरवला नाही. तारीख आम्ही ठरवली नाही. 9 महिने 9 दिवस आत राहायचं का नाही आम्ही ठरवलं नाही. कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं आम्ही ठरवलं नाही. रस्त्यातच जन्म घ्यायचा का बसमध्ये जन्म घ्यायचा आम्ही ठरवलं नाही. आमचं नाव पण आम्ही ठरवलं नाही हो. तरी पण मी केलं. ते ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी इथला लोचा सगळा निघून जाईल. हृदयरोग पितो काही होणार नाही. आणि ते करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? तर मनाचे श्लोक वाचायला लागतील. आणि पहिला प्रश्न मना सांग, तुम्ही म्हणा, तुम्हाला माहितीये की समर्थ रामदासांनी इतर कुठल्या गोष्टी, डोळ्याचे श्लोक, हाताचे श्लोक असं नाव दिलं नाही. मनाचे श्लोक असं नाव दिलंय त्या पुस्तकात किंवा त्या श्लोकांना. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मगाशी जे म्हटलं शत्रुबुद्धी विनाशाय, ज्ञानेश्वरांना 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, पसायदान मागितलं. काय मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडव, माणूस राहू दे, त्याच्यातलं दुष्ट प्रवृत्ती फक्त नाही शिव. आपल्या आजूबाजूला एवढं सगळं आहे हो. आम्ही देवाला भेटायला तिकडे जातो. तुकाराम महाराज, देह देवाचं मंदिर, आत आत्मा परमेश्वर. हे मंदिर स्वच्छ करायचं काम चालू आहे. हे ज्या दिवशी तुम्ही स्वतःला समजावून सांगाल त्या दिवशी यू आर थ्रू. आज हृदयरोगाच्या निमित्तानं जेवढं म्हणून द्यायचा प्रयत्न केला. खरं तर हा विषय खूप मोठा आहे, व्यापक आहे. हे असं नुसतं असं करा वगैरे असं होत नाही, हेही मला माहिती आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगितलंय. नंबर माझा लिहून घ्या. तुम्हाला जर काही प्रश्न पडला असेल तर तुम्ही मला विचारायला मोकळे आहात. 94 23 87 12 22 9423871222 व्हॉट्सअपचा नंबर आहे. त्यामुळे आजच्या ज्या याच्यामध्ये तुम्हाला जर काही वाटलं असेल की बाबा हे विचारायचं, बिंदास विचारू शकता. कॉलेजला माझा नंबर लक्षात राहिला नाही, कॉलेजकडे चौकशी करा, तिथे तुम्हाला माझा नंबर मिळेल. या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्रितपणे केल्यात तर मात्र तुम्हाला ह्या नुसतंच हृदयरोगच नाही, सर्व रोगांवर जालिम उपाय मिळालेला असेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगणं का हे कळलेलं असेल आणि इथून पुढचं आयुष्य हे अति सुंदर झालेलं असेल. सर्वांची रजा घेताना आतापर्यंत मला ज्या ज्या गुरूंनी मार्गदर्शन केलं त्या सर्व गुरूंचं, त्याची सुरुवात घरातून आई वडील आणि माझे शैक्षणिक क्षेत्रातले सगळे गुरु यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला हे सगळं ज्ञान दिलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे ज्ञान माझ्यापुरतं न राहता इतरांना देण्याची वृत्ती शिकवली. आणि ते आता मी जे करतोय त्याच्यामध्ये त्यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं घडतंय.
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परी तयाच ईश्वर अधिष्ठान पाहिजे असं म्हटलं जातं. त्या ईश्वराचं अधिष्ठान सुद्धा इथे आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण सगळं हे करतोय याची मला ठाम विश्वास आहे. पुन्हा एकदा न्यू कॉलेज आणि कविताताई पाटील सर आणि सगळ्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि हे व्याख्यान संपवतो. हरिओम. थँक्यू सर. अतिशय उपयुक्त अशी माहिती योग साधनेबद्दल आपण सर्वांना सांगितलेली आहे. त्याबद्दल कुणाला जर डाऊट असतील तर ते हो. आता विचारू शकतात. हा, विचारू शकतात. ओके. जर कुणाला डाऊट असतील तर त्याने विचारावं. विचारा, काही शंका असेल तरी विचारा. अनम्यूट व्हायची सोय तुमच्याकडे असेल स्वतःकडे माझ्या अंदाज. डाऊट आहे का कुणाला? शंका नाही आहेत. जनरली तुम्हाला आता कॉलेजमध्ये जसा अनुभव येतो तसाच अनुभव आता दिसतो एकंदर की ऑनलाईनचा इफेक्ट आहे सर. ऑनलाईनचा इफेक्ट पण आहे आणि मुळातच काय विचारायचं किंवा विचारलं तर मी चुकलो तर ही भावना मनामध्ये फार असते लोकांच्या. म्हणजे समाज काय म्हणेल, इतर जर काय म्हणतील, माझं जे सो कॉल्ड जे काही स्टेटस आहे त्याला धक्का पोचेल वगैरे असं जे असतं ना, तर ते असं असतं थोडंफार. ठीक आहे. एनिवे, तुमच्यापर्यंत जर नंतर कधी प्रश्न आले तर तुम्ही मला विचारू शकता, तुम्ही मला फॉरवर्ड करू शकता, आपण त्याची उत्तर देऊया. नक्की त्याची उत्तरं मात्र दिली जातील हे तुम्हाला 100% सांग. बोला पुढे. पुन्हा एकदा सर मी आपला आभार मानते आणि सिद्धार्थ सरांचं देखील मनापासून आभार मानते. आणि त्यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी आमच्या डिपार्टमेंटच्या प्राध्यापक शीतल बक्करे मॅडमना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. ओके. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. 29 सप्टेंबर रोजी झालेल्या जागतिक हृदयरोग दिनानिमित्त न्यू कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभागाने तंदुरुस्त हृदयासाठी हा वेबिनार आयोजित केला होता. या व्याख्यानासाठी योग शिक्षक मकरंद खाडविलकर यांना निमंत्रित करण्यात आले व त्यांनी आपल्याला लहानपणापासून म्हणत असलेल्या शुभंकरोती कल्याणम व यथ योगा अनुशासनम याचे महत्व पटवून दिले. तसेच आधुनिक जीवनशैलीचा आरोग्यावर होणारा परिणाम व त्यासाठी आपल्याला काही प्रात्यक्षिक करून दाखवली आणि त्यामुळे आपल्याला हा विषय समजण्यास सुलभ झाले. म्हणून मी सरांचा मनापासून आभार मानते. तसेच सिद्धार्थ खंडीकर यांनी आपल्याला काही प्रात्यक्षिक करून दाखवली, त्यामुळे मी त्याचेही आभार मानते. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रियम पाटील सरांनी या कार्यक्रमाला मान्यता दिली व त्याची व्यस्त दिनचर्येतून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले साठी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. कॉलेजचे उपप्राचार्य AM शेख सर यांनी त्यांची इलेक्ट्रॉनिक लॅब उपलब्ध करून दिली म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच लॅब कोऑर्डिनेटर डॉक्टर निलेश पवार सर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले म्हणून धन्यवाद. तसेच मेहुल जाधव सर यांनी या वेबिनारसाठी जी तांत्रिक मदत केली आवाज गेलाय.
आता बोला. मला आवाज येतच नाही. त्यामुळे आपल्याला बहुमूल्य या कार्यक्रमाचे आयोजन व रूपरेखा मांडली व त्यामुळे आपल्याला या बहुमूल्य असं हृदयासाठी काय केलं पाहिजे यासाठी जे आपल्याला बहुमूल्य असे ज्ञान मिळाले अशा या कार्यक्रमाच्या आयोजिका व प्राणीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर के गाजरे मॅडम यांचेही मनपूर्वक आभार व सदरचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडावा म्हणून प्राणीशास्त्र व इलेक्ट्रॉनिक विभागाचे सर्व मामा यांचेही मनपूर्वक आभार व हा कार्यक्रम तुम्ही श्रोते याशिवाय पूर्ण झाला नसता म्हणून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व सहकार्यांचे किंवा पार्टिसिपेंटचे मनपूर्वक आभार व आता हा कार्यक्रम संपला असा मी जाहीर करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे फीडबॅक लिंक दिलेली आहे प्रत्येकाने ती फीडबॅक लिंक भरायची आहे आणि सेंड करायची आहे आणि सेंड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेलवर ई सर्टिफिकेट मिळून जाईल आणि ज्यावेळी तुम्ही हे फीडबॅक लिंक भरता आहात त्यावेळी ईमेल ॲड्रेस चेक करा आणि मगच तुम्हाला ते जर करेक्ट असेल तर ते तुम्हाला सर्टिफिकेट भेटून जाईल मी अजून एकदा सांगते चॅट बॉक्समध्ये फीडबॅक लिंक दिलेली आहे ती फीडबॅक लिंक भरा ईमेल ॲड्रेस व्यवस्थित टाका तुम्हाला मेलवर तुमच्या आजच्या कार्यक्रमाचे ई सर्टिफिकेट मिळून जाईल थँक्यू